सध्या देशभरात एकच विषय मोठ्या चवीने चर्चेला जातोय, तो म्हणजे मॅगी संदर्भातला। मॅगीत मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिशाचं प्रमाण अधिक असल्याने भारतीय बाजारपेठेतून हद्दपार होण्याची वेळ मॅगीवर आली। पण हा विषय केवळ मॅगी पुरताच मर्यादित राहत नाही। आपण दिवसभरात जे खातो पितो ते खरोखरच आरोग्यासाठी किती घातक आहे याचा आपण कधी विचार केलाय? नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमने याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तुम्ही पीत असलेल्या शीतपेयांबाबत धक्कादायक माहिती आमच्या हाती लागली आहे। मुंबईतल्या कामाठीपुरा परिसरातल्या एका बंद खोलीत भंगारमधून आणलेल्या बाटल्यांमध्ये शीतपेय भरली जात होती। विशेष म्हणजे शीतपेय ज्या पाण्यापासून बनवलं जातं ते पाणीही अगदी गटारातलंच असल्यासारखं। उबग आलेल्या भिंती, उघड्या बॅरलमध्ये साठवलेलं पाणी, घाणीचं साम्राज्य, अशा वातावरणात ही शीतपेय बनवण्याचं काम बिनदिक्कतपणे सुरू होतं। आणि या ठिकाणी बनवलेली शीतपेय रईसांच्या मुंबईत म्हणजेच चक्क दक्षिण मुंबईत विकली जात होती। कामाठीपुरा हे एक प्रथमदर्शनी समोर आलेलं उदाहरण असलं तरी मुंबईतील संवेदनशील भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये हे व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत। सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमची रिपोर्टर सोनाली शिंदेने हा सगळा धक्कादायक प्रकार उघड केलाय। त्या छाप्यामध्ये सुमारे 2400 बॉटल्स आपल्याला दिसून आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की ह्या एका कॅरेटमध्ये 24 बॉटल्स असतात। अशा 99 बॉटल्स या धाडीमध्ये भरलेल्या बॉटल्स सापडलेल्या आहेत। हा पूर्ण रूम आपण पाहू शकता, इथे सगळ्या ठिकाणी ह्या भरलेल्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत। ह्या सगळ्या बॉटल्सवर मसाला सोडा असे लिहिलेले आहे आणि ह्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत। एक लेमन सोडा आहे, मिक्स फ्रूट आहेत, अशा प्रकारे ऑरेंज आहे, अशा प्रकारे हे 5 फ्लेवर्स आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर या बॉटल्स आहेत ह्या कुठे इथे तयार गेलेल्या नाही आहेत, तर या बॉटल भंगारातून आणलेल्या आहेत। 1 रुपये किमतीने एक बॉटल विकत आणलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे आणून ती बॉटल स्वच्छ केलेली आहे। आपण इथे पाहू शकता की हे बॉटल धुण्याचं मशीन आहे। या मशीनमध्ये ती बॉटल साफ केली जाते। त्याच्या आजूबाजूला कशा प्रकारे स्वच्छता आहे हे आपल्याला दिसतच आहे। ह्या बॉटल स्वच्छ केल्यानंतर ह्या मशीनद्वारे काही केमिकल्स आणि सोडा वापरून ह्या मशीनद्वारे त्या बॉटल्समध्ये शीतपेय भरण्यात येतं। या बनावट शीतपेयांच्या कारखान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सकाळला ज्यांची मदत झाली त्या ग्राहक समाजसेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या जीवाशी चालणारा खेळ थांबवावा अशी मागणी केली आहे। या ठिकाणी शीतपेय बनवलं जात होतं आणि त्यांच्याकडे कुठच्याही प्रकारचं लायसन्स किंवा फूड अँड ड्रग्सचं लायसन्स किंवा BMC लायसन्स किंवा अग्निशामक दलचं लायसन्स वगैरे असं काही नसताना असं झोपडपट्टी ठिकाणी समजा बनवलं जात आहे। तिथे बोर्डही लावलेला नाही आहे। असं घाणेरड्या ठिकाणी बनवलं जात होतं शीतपेय। त्याची आम्ही कंप्लेंट फूड अँड ड्रग्सला दिली होती आणि त्यांनी आम्हाला सहकार्य न केल्यामुळे आम्ही सकाळची मदत घेतली होती। मुंबईमध्ये कुठेही तक्रारदार घाबरतात, भीतीने पुढे येत नाही, पण आमची संस्था आहे, आम्ही संस्थेच्या मार्फत अशी कामं करत असतो। तर आम्ही बोललो की आम्ही तुमच्यासोबत येतो आणि तिकडे आपण एकत्र जाऊन धाड टाकूया। तर त्यांनी त्या कारवाईला नकार दिला। तर आम्ही त्यानंतर सकाळशी संपर्क केला। तर सकाळच्या मदतीने आज या ठिकाणी एवढा मोठा साठा आपल्या समोर आहे ते पकडण्यात आलेला आहे। मसाला सोडाचे 5 ब्रँडचं उत्पादन सुरू होतं। या 5 ब्रँडपैकी आम्ही 5 ब्रँडचे अन्न नमुने घेतलेले आहे। अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नमुने घेतलेले आहेत। उर्वरित जवळजवळ सर्व मिळून जवळजवळ 21,600 रुपयाचा साठा आम्ही आता जप्त करत आहोत आणि ह्या 14 दिवसात रिपोर्ट मिळणार आहे। या अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई घेण्यात येईल। मॅगी असेल किंवा अशा प्रकारे गल्लीबोळात तयार होणारी शीतपेय ही तर केवळ प्राथमिक उदाहरणं आहेत। अगदी दूध, तेलापासून फास्ट फूडपर्यंत सर्वत्र अशी सर्रास भेसळ सुरू आहे। काही पैशांच्या मोहापायी लाखो लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे। विशेष म्हणजे राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना सरकारी यंत्रणा अजूनही गप्प का, हाच खरा सवाल आहे। सोनाली शिंदे, सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम, मुंबई।